हे पहा, आता जे फक्त 10 मिनिट कीर्तन होणार आहे, या 10 मिनिटांमध्ये खूप अनमोलाचे आहेत हे 10 मिनिटं. जरा प्रत्येकानं लक्ष देऊ नये का? 5 तारखेला की आम्हाला मामांची आठवण व्हावी, कारण मी स्वतः बाळूमामांना नाही पाहिलं, परंतु ज्यावेळी मी गुरुमाऊली कृष्णात महाराज दोन्ही यांना पाहते त्यावेळी साक्षात बाळूमामांना पाहिल्यासारखं ज्यावेळी आम्हाला वाटतं. आणि खऱ्या अर्थानं येत्या 5 तारखेला आदमापुरामध्ये त्यांच्या मुखातून मामांच्या ज्यावेळी मामा त्यांच्यामध्ये संचार करतात आणि स्वतः मामा त्या ठिकाणी भाकणूक करतात. आणि ही भाकणूक जर आता तुम्हाला ऐकायची असेल तर ती येत्या 5 तारखेला तुम्हाला आदमापूर या तीर्थक्षेत्रामध्ये जावं लागेल आणि ती भाकणूक तुम्हाला त्या दिवशी ऐकायला मिळेल. कारण पूर्ण एका वर्षामध्ये ज्या काही घडामोडी होणार आहेत ती त्यांच्या मुखामधून आम्हाला त्या दिवशी ऐकायला मिळेल. कारण नवे आम्हाला या येणाऱ्या दिवसाचं सुद्धा आम्हाला काही कळत नाही. या समोरच्या दिवशी किंवा पुढच्या क्षणाला काय होणार हे सुद्धा आम्हाला कळत नाही. परंतु बघा, महाराज 5 तारखेला सांगणार आणि संपूर्ण वर्षामध्ये तेच घडणार. एक सर्वसामान्य व्यक्ती ज्यावेळी बोलतो त्यावेळी त्याची वाणी खरी ठरू शकत नाही, परंतु स्वतः भगवंताचं स्वरूप असणारे गुरुमाऊली कृष्णात महाराज दोन्ही यांनी स्वतः भाकणूक करावी आणि त्या जगाच्या मालकानं ती भाकणुकीचे शब्द सत्यात उतरावेत. ही असणारी भाकणूक म्हणजे साधी सुधी नाही. आणि त्या भाकणुकीची आज त्या दिवसाची त्या भंडारा उत्सवाची आज आम्हाला प्रत्येकाला ओढ लागलेली आहे. आदमापुरात तुझी वैवाट तुझा भंडारा मांडला, आदमापुरात तुझी वैवाट तुझा भंडारा मांडला, आदमापुरात तुझी वैवाट तुझा भंडारा मांडला, आदमापुरात तुझी वैवाट तुझा जगातला चालता बोलता देव म्हणजे माझे बाळूमामा आहेत. माझ्या बाळूमामांनी भक्तांवरती किती मोठा उपकार करावा. अरे या जगाच्या मालकानं आपल्या भक्तांकरता काय काय करावं. ऐका, विठू पुजारीच्या पत्नीच्या गर्भामध्ये 27 महिने गर्भ होता. विठू पुजारीच्या पत्नीच्या गर्भामध्ये 27 महिने लेकरू होता. पण माझ्या मामानं स्वतःच्या सामर्थ्यावरती सुदर्शन चक्रानं त्या लेकराला जन्म घातला. ऐका, प्रत्येक भक्ताच्या मनामध्ये असणारी इच्छा हा जगाचा मालक पुरवतोय, परंतु प्रत्येक भक्ताला माझं एक सांगणं आहे. ऐका, बाळूमामा म्हणजे कोणी साधी सुधी व्यक्ती नाही.